गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक, मराठा आंदोलक आक्रमक। पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते सभेला हजर होते। ही सभा आटोपल्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडलाय। सभा संपल्यानंतर गोपीचंद पडळकर या सभास्थळाला लागून असलेल्या अण्णा काटे यांच्या उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी गेले। यावेळी तिथे असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्या अंगावर चप्पल फेकली। मराठा आंदोलकांनी यावेळी गो बॅक अशा घोषणा दिल्या। राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी ठिकठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून सभा घेतल्या जात आहेत। मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगलंय। गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती। त्यानंतर गोपीचंद पडळकर आंदोलन स्थळी गेले तेव्हा त्यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले। गोपीचंद पडळकर आता तिथून निघून गेले। मागासवर्ग आयोगावर असताना मी अनेक गोष्टी पाहिल्या। आम्ही दाखला काढण्यासाठी गेलो तर 3 महिने लागतात, पण राज्यात काही दिवसात कुणबी आरक्षणाचं सर्टिफिकेट लगेच दिलं जाते। राज्य मागासवर्ग आयोगानं ॲफिडेव्हिट कोर्टात सादर केलं जात नाही। आयोगाचे सचिव जाणीवपूर्वक हे ॲफिडेव्हिट सादर करत नाहीत। भोसले नामक निवृत्त न्यायाधीश यामध्ये ढवळाढवळ करतायत। ओबीसी आरक्षण घालवण्याचा कट सुरू आहे असा दावा गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला होता। ओबीसी आरक्षण म्हणजे कॅन्सरचा पेशंट अजून दवाखान्यात घ्यायचा आहे, पण तोवर सर्दी खोकलावाला म्हणतोय मला आधी दवाखान्यात घ्या आणि उपचार करा, पण सरकार नावाच्या कंपाऊंडरच्या हातात आहे की कोणाला आत घ्यायचं। मात्र आपला विश्वास केवळ त्या डॉक्टरवर आहे आणि तो डॉक्टर म्हणजे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे यांच्यावर आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले। होळकर, आंबेडकर आणि फुले यांना जोडणारा धागा म्हणजे यशवंतराव होळकर। देशातील सर्व चळवळी या होळकर, फुले, आंबेडकर यांच्या आहेत। या चळवळीला ताकद दिली ती छगन भुजबळांनी। त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा असं गोपीचंद म्हणाले। आमच्या आरक्षणावर घाला घातला जातोय। पुणे जिल्हा हा प्रस्थापितांचा बालेकिल्ला आहे। या पुण्यातून दलित समाजाच्या लोकांना आवाहन करतो की तुम्ही आता सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही। मराठा समाजाच्या जमिनी कोणी घेतल्या? पैसे घेऊन नोकरी कोणी दिली? तुमच्या सूर्याजी पिसाळ कोण आहेत हे ओळखा। सूर्याजी पिसाळ कोण आहे? आधी मराठवाड्यातील कुणबी दाखले द्या। नंतर म्हणाले राज्यातील मराठा समाजाला कुणबी आरक्षण द्या अशी मागणी केली। हे कोण करायला सांगते असा सवाल करत पडळकरांनी अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर थेट नेहमीप्रमाणे निशाणा साधला। आम्हाला 3-3 महिने दाखले मिळत आणि तिकडे 1 दिवसात दाखले तयार होत आहेत। अंबडमधील सभेनंतर म्हणाले भुजबळ साहेबांना असे करेल तसे करेल। अरे साहेबांच्या केसाला धक्का लागू देत नाही। रामोजी समाज सोबत आहे। गावागावात सगळ्यांनी एकत्र या आणि एकजुटीने लढा द्या। प्रस्थापितांच्या घरात पिलावळी भरपूर झाल्या आहेत, म्हणून आता ओबीसी आरक्षण पाहिजे। एक कुणबी दाखला दिला तर आमचे सरपंच, झडपी मेंबर, पंचायत समिती जागा गेली, म्हणून आपले आरक्षण वाचवा आणि लढा द्या असं गोपीचंद पडळकर आज म्हणाले। आणि याच सगळ्या गोष्टींचा डाव धरत मराठा आंदोलकांनी थेट गोपीचंद पडळकर यांच्यावरती चप्पलफेक केली। आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज। बातमी आवडल्यास लाईक, शेअर करा आणि हो कमेंट जरूर करा। अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज। नमस्कार, मी शर्वरी।